महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी कोणी लाटल्या सर्वांनाच माहिती आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी वक्फच्या जमिनी लाटल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। महायुतीला बच्चू कडूंनी दिला अल्टिमेटम। दुपारी 4 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महायुतीतनं बाहेर पडणार। महायुती सोडायची की नाही याचा निर्णय दुपारी 4 वाजता घेणार, बच्चू कडूंचा इशारा। कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकाचा अपघात होऊन मृत्यू झाला तर कंत्राटदाराविरोधात गुन्हे दाखल केले जातील। नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा कंत्राटदारांना थेट इशारा। ठाण्यामध्ये सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठीच्या आंदोलनादरम्यान भाजपकडून घंटागाडी फोडण्याचा प्रयत्न। घंटागाडीची हवा काढत भाजपकडनं निषेध। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ठाकरे गटाची युवा सेना आज अर्ज भरणार। 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला मतदान होणार। शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात। पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी लढत असलेल्या 31 मतदारसंघात यात्रा। आमची शिवस्वराज्य यात्रा म्हणजे कोणताही इव्हेंट नाही। आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची प्रतिक्रिया। शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं जुन्नरमध्ये महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना अपघात। हार अर्पण करून खाली येत असताना क्रेनची ट्रॉली बिघडली। जयंत पाटील आणि अमोल कोल्हे थोडक्यात वाचले। राष्ट्रवादी जनसन्मान यात्रा येवला निफाड मतदारसंघात। अजित पवारांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीचं काम। अजित पवारांनी महिन्यातनं 2 वेळेला जनसन्मान यात्रा काढावी म्हणजे चांगले रस्ते मिळतील। वाहन चालकांचा खोचक टोला। नाशिक अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहतुकीला निर्बंध। खड्ड्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीनं रस्ते दुरुस्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश। शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट। विमानतळ प्रशासनाकडे काकडी ग्रामपंचायतीची 8.5 कोटींची थकबाकी। अनेकदा नोटीस बजावूनही थकबाकी भरत नसल्यानं जप्तीचं वॉरंट। म्हाडाच्या मुंबईतल्या 2030 घरांसाठी लॉटरी। आजपासून अर्ज नोंदणी सुरू। 13 सप्टेंबरला लॉटरीची सोडत। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा। सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। नाशकात अजूनही डेंग्यूचा कहर कायम। आठवड्याभरात डेंग्यूचे नवे 103 रुग्ण आढळले। खासगी रुग्णालयात मोठ्या संख्येनं डेंग्यूचे रुग्ण। पुणे आयसिस मॉड्यूलमधला दहशतवादी रिझवान अलीला बेड्या। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडनं दहशतवाद्याला अटक। दिल्लीच्या दर्यागंज भागात राहत होता रिझवान अली। पीएमपीएलचे 8 कर्मचारी निलंबित। प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे खिशात घालणाऱ्या वाहकासह चालकांवर कारवाई। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पुण्यामध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा। उसाला प्रतिटन 5,000 रुपये दर देण्याची मागणी। आमदार खासदारांची पेन्शन बंद करून ते पैसे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्याची ही मागणी। घाटकोपरमधल्या होर्डिंगची साईज वाढवण्यासाठी इगो मीडियानं अर्शद खानला 1 कोटी रुपये दिल्याचं चौकशीत उघड। अर्शद खान विरोधात मुंबई पोलिसांची लुकआउट नोटीस। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतला मुख्य आरोपी भावेश भिंडेला दिलासा नाहीच। गुन्हा रद्द करत जामिनासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।